हर हर महादेव मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेतलेलं श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि आता आपण चाललो आहे परळी वैद्यनाथ. तर इथून आता आपल्याला बस आहे अंबेजोगाई वगैरे जाण्यासाठी किंवा परभणी वगैरे ट्रेनने तुम्ही देखील इथून जाऊ शकता. आपण जाणार आहोत बसने. टप्प्याटप्प्याचा रस्ता आहे. ॲक्च्युली आम्हाला पण माहिती नाही आहे. इकडून एक सिडको बस स्टँड आहे, त्या ठिकाणाहून डायरेक्ट बसेस मिळतात. पण आम्ही इकडून अंबेजोगाई बस वगैरे पकडून इथून जाणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शन करणार आहोत. तर त्यासाठी ही व्हिडिओ नक्की बघा. कसं जायचं, तिकडे राहण्याचे ऑप्शन्स काय काय, दर्शन कसं होतं, तर याची सर्वांची माहिती आपण देणार आहोत. तर पहिल्यांदा आता आपण या ST बसचा प्रवास एन्जॉय करूया. तर आता बघूया किती वाजता बस आहे. 8:30 वाजता एक अंबेजोगाई म्हणून बस आहे, ती मिळाली तर आपण एक साधारण 30-35 किलोमीटर नियरेस्ट जाऊ, नाहीतर मग आपल्याला टप्पे करत जावे लागणार आहेत. ते आता बघूया. प्लॅनमध्ये जरासं बदल झालो, कारण अंबेजोगाई बस इली नाही. 9 वाजेपर्यंत वाट बघितली. त्याच्यानंतर आम्ही सिटी बस पकडली आणि सिडको बस स्टँडला गेलो. तर इकडून आता अंबेजोगाई, लातूर, बीड किंवा डायरेक्ट परळी पण बस असं 11 वाजता असं बोलल्यात. तर आता आपण बघूया त्याच्या आधी कुठली बस मिळाली तर त्यांना जाणार, नाहीतर 11ची डायरेक्ट परळी वैद्यनाथ असा त्यांना जातलो. बीड बस स्टँडवर येलो इकडे. तर आपली बस होती चाळीसगाव पंढरपूर. आता इकडून आपल्या परळी जाण्यासाठीची बस बघूची असा. इकडून 118 किलोमीटर रनिंग आहे. बघूया किती वेळ लागता. तो 2.5 तासाचा रनिंग दाखवता. तर बस कोणती आहे ते आधी पहिली बघू. आपण या इको कारने येलो. वडा 150 रुपये घेतले बीड टू परळी वैद्यनाथ बस स्टँड. तर इकडे बस स्टँड असा आणि हे इकडे ऑटो असत या ठिकाणी ब्रिजच्या इकडे रेल्वे स्टेशन आता. तिकडून आता आपण ऑटो करून जाऊया. चल पाणी निघूया ना. हो चल. तर लगेच आपल्याला ऑटो पण मिळाली आणि इकडून तो राईट रस्तो जाता येऊ आलो. तर तो जाता मंदिराकडे गेलो. जवळपास 10 वाजता निघालेलो, 3 वाजता पोचलो. 5 तास लागले टोटल आपल्याला छत्रपती संभाजीनगर ते परळी वैद्यनाथ. 40 रुपये घेतात रिक्षावाले. 2 ते 2.5 किलोमीटर असा. आणि जिकडे सोडतात तर त्याच्या समोरच या ठिकाणी प्रवेशद्वार श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान. खूप भारी, मस्त. लगेच येलो एकदम. होय होय तीच बघितलंय रे, जरा धीर धर. तर समोर या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी आहे भक्त निवास. तर 500 रुपये रूमची प्राईज आहे. 2 जण, गरम पाणी वगैरे सगळं व्यवस्था आहे. तर आपण आता या ठिकाणी आधी पहिल्यांदा सामान ठेवायला जाऊया. तर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आधीच या ठिकाणी सामान ठेवण्याची जागा आहे. तर तिकडे ठेवूया सामान आणि जरा फ्रेश होऊया. तर इकडे लगेज रूममध्ये 10 रुपये हे पूर्ण किंमत आहे. तर असे लॉकर्स असतात. त्या लॉकर्समध्ये तर राहतील तेवढ्या बॅगा आपण ठेवायच्या. तर आमच्या 2 बॅगा राहिल्या. 10 रुपये फक्त फी आणि 2 तास फक्त याची व्हॅलिडिटी आहे. आणि आता आपण चाललो मंदिरात. चल पाण्या. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान. वा. तर इकडे बाजू कसा चप्पल स्टँड. आपण चप्पल काढूया आता यासाठी. इकडे हातपाय धुण्यासाठीची जागा आहे आणि त्यानंतर आपण इकडून आता प्रवेश करूया. तर ह्या सर्व लाईन्स आहेत. तर पहिल्यांदा आपण आधी या ठिकाणाहून फुलं आणि घेणार आहोत पूजेसाठी. 50 रुपये असाही फुलाची करंडी, फुलं आणि बेल असत. आणि आपण आता लाईनमध्ये असं. गर्दी अजिबात नाही आहे. मला वाटतं आता एक 2-3 मिनटाचं दर्शन होईल. तर गाभाऱ्यात दर्शन कसं आता बघूचा लागत. मंदिर एकदम भारी असं. आणि या मंदिराची एक खासियत म्हणजे या ठिकाणी 3 नंदी असत. ते बघा, खूप सुंदर असा जुना मंदिर असा आणि पूर्ण खाली. अगदी 1-2 मिनटात दर्शन झालं. फक्त एक गोंधळ काय झालो
की गाभाऱ्यातलं दर्शन बंद होतं, तर आता रात्री संध्याकाळी 5 नंतर ओपन होतं. तर आम्ही आता पुन्हा 5 वाजता येतलो, पण आमची ट्रेन रात्री 9 वाजता, त्यामुळे खूप वेळ असा मस्तपैकी. तर आता आम्ही मस्तपैकी इकडला मंदिर फिरतो, आजूबाजूची काही थोडीशी मंदिरं असत, आजूबाजूची जी मंदिरं असत त्यांचं दर्शन घेतो, मंदिर पण तुमका दाखवतो. खूप सुंदर मस्त वाटला. अशा रीतीनं आपला 11वा ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झालेला असा. तर मंदिर बघा, खूप जुना असा मंदिर असा आणि बांधकाम तर खूप भारी. हे जुने दगड असत ना, यांचं बांधकाम बघूकच मजा येतात. खूप भारी वाटतं, डिझाईन, गर्भगृह वगैरे खूप सुंदर. तर इकडे असा श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, त्या ठिकाणी देखील आपण दर्शन घेऊया, श्री घृष्णेश्वर. तर आता इकडून आता आपण एक्झिट करूया मंदिराच्या बाहेर. चला. या ठिकाणी रामेश्वर मंदिर, श्री नागेश्वर मंदिर ती पण असं. त्यानंतर इकडे स्वच्छतागृह वगैरे पण असत मंदिराच्या परिसरामध्ये. खूप सुंदर. इकडे पण सर्व भाविक असतात ते दर्शन घेतात. रामेश्वर मंदिरामध्ये भव्य दिव्य असा शिवलिंग असा, खूप सुंदर. तर आम्ही आता या ठिकाणी दर्शन घेतलं. आता पुढच्या मंदिरात जाऊया. श्री नागेश्वर मंदिर. वा, नागेश्वर मंदिरामध्ये देखील छोटा शिवलिंग आणि त्यासोबत या ठिकाणी नागदेवतेचं पाषाण आहे. सुंदर. या ठिकाणी दीपमाळा देखील असत. वा, मस्त वाटलं मंदिरात दर्शन घेऊन. आजची दोन्ही मंदिरातली दर्शनं एकदम पटापट झाली. तर इकडे असा प्रवेशद्वार. तर मित्रांनो, अशा रीतीने 12 ज्योतिर्लिंगपैकी 11 ज्योतिर्लिंग दर्शन झालेली आहेत आपली आणि खूप सुंदर, खूप मस्त असं वाटतं. या ठिकाणी देखील खूप सुंदर असं दर्शन झालं. फक्त गाभाऱ्यामध्ये जाऊ मिळालं नाही, गाभाऱ्यामध्ये क्लिनिंग सुरू होतं. तर 5 नंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मंदिरात जातलो. परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाबद्दल जरा काही जणांचे गैरसमज असतात. म्हणजे झारखंड देवघरमध्ये असणाऱ्या ज्या वैजनाथ ज्योतिर्लिंग असतात आपण 12 ज्योतिर्लिंगमध्ये येतात आणि उत्तराखंडमध्ये असणारा ज्योतिर्लिंग तर आपण येतात. तर माका सगळ्यांका एकच सांगूचं आहे की आमका जर समजा पॉसिबल झाला तर आम्ही तिन्ही ज्योतिर्लिंगाचं ते दर्शन घेतलं. देवघरचाच 12 ज्योतिर्लिंगमध्ये येता की आपल्या महाराष्ट्रातलाच येता की उत्तराखंडमधला येता, याच्याशी आमका काही प्रॉब्लेम नाही. सगळे देवस्थान आमच्यासाठी सारखी. तर आपल्याक जर पॉसिबल झाला तर आपण देवघर आणि उत्तराखंडमधल्या परळी वैजनाथ देवस्थानाचं देखील दर्शन नक्की घेऊ. दक्षिणमुखी श्री गणेश मंदिर. चला इकडे आता दर्शन घेऊन जाऊया. 5 वाजता गाभाऱ्यातलं दर्शन सुरू होतं, तरच तोपर्यंत आम्ही आसपासची जी मंदिरं असतात ती सगळी फिरतो. आणि आमची रात्री 9 वाजता ट्रेन असल्यामुळे आमका वेळच वेळ मस्त आरामात सगळं व्यवस्थित चाललेलं असं. खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती असा. दक्षिणाभिमुख गणपती मंदिर, परळी वैजनाथ. खूप सुंदर. परळी वैजनाथला येण्यासाठी मुंबईवरून आपल्या ट्रेन असा पनवेलवरून नांदेड एक्सप्रेस, तर ती तुम्ही पकडू शकता. संध्याकाळी मग 4 वाजता असा, ती सकाळी 9 वाजता या ठिकाणी येतं की 6 वाजता येतं सकाळी, एक्झॅक्ट टायमिंग माहिती नाही नका. आणि इकडून परत जाताना रात्री 9 वाजता असा आणि ती सकाळी 8:30 वाजता पनवेलला पोचता. त्याशिवाय बस नाही होतं झाला तर पुण्यावरून बसेस भरपूर असतात. पुण्यावरून तुमका बीडला यायचं लागतं, बीडवरून इकडे परळी, तर त्या बसेस किंवा शेअर रिक्षा तुमका शेअर वडा टॅक्सी तर ते पण मिळू शकतात. तर या रीतीने तुम्ही या आसपास तुम्ही असे येऊ शकता. मगाशी आपला शनी मंदिर मध्ये दर्शन करूचा राहिलेला आणि त्या ठिकाणी अजून एक श्री वक्रेश्वर मंदिर असा. या ठिकाणी असा धन्मना माता मंदिर. खूप मंदिरं असतात आजूबाजूच्या परिसरात. शनी मंदिरामध्ये इलो तर इकडे गाभारो असं आणि आता बंद असं इकडे. तर बाजूकच इकडे हनुमान, वीर हनुमान यांची मूर्ती. त्यानंतर या ठिकाणी असतात गणपती बाप्पा आणि आतमध्ये असा शनिदेवांची मूर्ती. श्री वक्रेश्वर महादेव मंदिर. आता इकडे दर्शन घेतो. तर इकडे एक फक्त पिंडी असा गाभाऱ्यामध्ये. तर या ठिकाणी देखील सुंदर तुम्ही दर्शन करू शकता. अजिबात गर्दी नाही. हां
तर मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी श्री नारद मुनी वरुणेश्वर तर यांची देखील या ठिकाणी शिवलिंग असत, खूप सुंदर. मित्रांनो, आता आपण आहोत श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर खूप सुंदर असा हा गाभारा आहे आणि 5 नंतर या ठिकाणी आपल्याला दर्शन करायला मिळतं आहे. तर या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन खूप सुंदर झालं, गर्दी देखील अजिबात नाही आहे. तर मित्रांनो, हे जे वैद्यनाथ मंदिर आहे तर याचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. साडेपाच वाजलेत आणि आता फायनली आपल्याला गाभाऱ्यामध्ये दर्शन मिळालं. खूप सुंदर असं दर्शन मिळालं. 2-3 मिनटं गाभाऱ्यामध्ये आम्ही थांबलो, त्याच्यानंतर फोटो व्हिडिओ पण काढूक मिळाले. तर खूप भारी वाटला. विचारलं तिकडे पुजाऱ्यांका की एक फोटो काढूक मिळत का, तिने बोललो फोटो व्हिडिओ काढा आरामात, काही असं हे रिस्ट्रिक्शन नाही. त्यामुळे खूप मस्त वाटला. आणि आता आम्ही आता पुन्हा चाललो स्टेशनला. तर इकडून आता आपली 9 वाजता ट्रेन असा. ते पहिल्यांदा आपला सामान घेऊया क्लॉक रूममध्ये. इकडे असा परळी वैजनाथ स्टेशन आणि या साईड एक असं रिक्षा 40-50 रुपये घेतात मंदिरापर्यंत. स्टेशन तसा छोटासाच असा सामसूम, फक्त आपल्याकडनं मुंबईतनं एकच गाडी येतात ना, पनवेल नांदेड. छोटंसंच स्टेशन असा, जास्त गर्दी पण नाही, खूप कमी ट्रेन इकडे थांबतात. तर आम्ही तिकडे वेटिंग रूम बघतो, त्यासाठी जाऊन आपल्या थांबायचा असा.